तर मित्रमंडळींनो, तर सकाळ सकाळची वेळ आहे. तर वारं सुटले. तर मी आली इथं मोगऱ्यापाशी आता. तर आपल्या मोगऱ्याला बघा किती फुलं लागली ती. बघा किती छान अशी फुलं उमलली ती. आता मी ही घेऊन जाते घरी गजरा करायला. चला तर मग तोडून घेऊया आता सगळी फुलं आपण. एवढी अशी फुलं निघली ती एका गजऱ्याची. तर एवढे फुलं तोडून सुद्धा बघा किती कळे आहेत अजून ह्याला. रोजच्या रोज उमलते त्या. अजून भरपूर आहे ती फुलं, पण बाद झाली थोडीच. चला आता घरी जाऊ. घरी जाऊन आता त्याचा गजरा बनवू आपण. तर बघा एवढी फुलं तोडून आणली ती मी आता इथं. तर गजरा करून घेते आता. मोगऱ्याचा कसा सुगंध सुटलाय असा. चला मग आता घेतलाय सुई आणि दोरा. तर आता चला गजरा करून घेते. तर मी सुई आणि दोरा घेतलाय. तर आता आपण करूया मोगऱ्याचा गजरा. तर बघा कशी करते मी गजरा. असं चारी बाजूनी फुलं दिसली पाहिजेत, अशी देठामध्ये ठेवायची. खूप छान गजरा होतो. हे बघा असं पूर्ण करून घ्यायचं. सगळीकडून आपल्याला फुलं दिसतात. आता करून घेते सगळा गजरा, मग तुम्हाला दाखवते. तर आपला गजरा तयार करून झालाय. बघा किती छान झालाय. भरपूर मोठा झालाय आता ही गजरा. तर चला आवरून घेते आता मी सगळे. तरी भरपूर फुलं राहिली अजून गजरा करून सुद्धा. एवढी अशी. तर अजून एक गजरा होईल. ठेवते आता मी ही फुलं सगळी. आवरून घेते आता. तुम्हाला दिसत असेल मी डोक्यात गजरा घातला किती छान असा दिसतोय बघा. चला तर सगळे राधा बापू गेले त्यांच्या मावच्या इकडं. तर घरातली सगळं कामं झालीच आवरून माझी. निवांत बसले होते मी. म्हणलं चला आता जेवण करून घेते मी. तर इथं जेवायला बोलवलंय मटकीची डाळीची आमटी. आणि इथं केलं तर उपीट थोडंसं सकाळी ह्यांना नाश्त्याला. तर मी केला नव्हता नाश्ता सकाळी, उशीर होईल म्हणून भरपूर. तर असं ताट करून घेतलं. आता जेवण घेते मी. या सगळेजण जेवायला मित्रमंडळींनो. तर आता वाजले दुपारच्या 3. तर आम्ही लागलो इकडं रानात काम करायला. वरनं पाऊस येतोय. पाऊस म्हणजे आभाळ आले, भरपूर गरजायला लागले. आता ह्याच्यातलं गवत काढायचं आपल्याला. डाळिंबीतलं कटर आणलंय तसलं. ह्यांनी सकाळी जाणं गेलं तर यायला थोडा उशीर लागला ह्यांना. तर बघा कसं कटरने काम गवत काढते. खुरपून कटाळा आलाय. आता सारखंच खुरपावं लागते डाळिंबीच्या बागेला. त्याच्यामुळं आता एक यंत्र आणलंय. त्या यंत्राने बघा कसं गवत कापते तुम्हाला दाखवते. बघा असलं यंत्र आणलंय आणि ह्याने सगळं असं गवत स्वच्छ होते. गवताचं पार चुरा होऊन जातंय. नाही आपली स्वच्छ होते बुडं. हां थोडीच राहिली ती. ऊन पण भरपूर. आज लवकरच येत आहे पाऊस. आज पाऊस लवकरच येत आहे म्हणायचं. गेला का? माझ्या मागा गेला. मी घरी जाऊन परत चष्मा आणला की तुम्ही घाला मग डोळ्यात जात नाही. आज भरपूर सावते. चला आता कामं करून घेऊ. पाऊस यायचा आहे.
पाती टाकले ते. काय म्हणला? दोरे नवीन टाकले ते. अर्ध 2 बोध नेलं का इकडं की बघा इथं कसं झालंय. पाते पण बघा कसले मिशनच वेगळे आणि बघा सकाळचं केवढं ऊन होतं आणि इकडं बघा कसला आभाळ आलं. वारं सुटलं की नाही? आभाळ बोलले आले इकडं. इकडं बघा काळभंगार आभाळ आलं. कसं दिसतंय सगळं जण पळतंय वाऱ्याने आभाळ. काय म्हणला तुम्ही? करा पाऊस आला की बस करावं लागेल. पण खरं मग काय होईल तेवढं होईल. बस होईन की केलं होतीच. गरजाय पण लागल्या अहो. त्याला कमी जास्त करायचं पण आहे. आणि असं बेंगते बघा. हे बघा कसं बेंगते. कसं बेंगते एक दाखवा. कसं बेंगते त्या पाती. हां होईन तेवढं होईन. असं करून झाले. अर्ध घेतले. अर्ध्यातलं पण अर्ध बोत घेतले ते आम्ही असं करून. तर ह्यातलं आता तेल संपलंय मिशनीतलं आणि आता घरी जायचं. आता आभाळ पण भरपूर आलंय इकडं आणि इकडं कापूस तर गवत इकडं गटोड्यावर काढलंय गवताचं. न्यायचं गुरांना आता. चला घरी जाऊ आता. गरजत आहे बघा आवाज येते. बघा कसला गरजायला लागले. पाऊस यायला लागलाय. तर इथं सकाळी तांदूळ टाकलं होतं चिमण्यांना. ते बघा आता चिमण्या राहिलेलं सगळं तांदूळ टिपून घ्यायला लागले. त्या कसं खाते ते चोचीनं बघा पावसात सुद्धा. पाऊस यायला लागला म्हणून आम्ही खाली आलो निघून. गरज होतं कसं हा थोडं टाकू काय अजून.